भारताने अमेरिकेच्या फार जवळ जाऊ नये, त्याची चीनला भीतीही वाटते. त्याच्यामुळे 2015 नंतर सातत्याने नेपाळ हा चीनच्या जास्त जवळ जात गेला. चीनचा आर्थिक बहिष्कार करणं आवश्यक आहे. मात्र भारत सरकार या बाबतीमध्ये फार सावध आहे, असं सुद्धा आपल्याला दिसतं. भारत हा दक्षिण आशियातला सर्वात मोठा आणि बलशाली देश आहे. भारतातल्या मतदारांना, भारतातल्या लोकांना सुखावणारी ही प्रतिमा होती. पण नेपाळमधल्या, श्रीलंकेमधल्या, बांगलादेशमधल्या लोकांना सुखावणारी ही प्रतिमा नाही. अमेरिका आणि चीन यांच्यामधला संघर्ष गेले 3-4 वर्ष सातत्यानं तीव्र होत गेला. राष्ट्रवाद अमेरिकेत वाढला आणि ह्या सगळ्याचा परिणाम आणि त्याच्यात भारताचं कदाचित अमेरिकेच्या बाजूनं असणं, याचा या सगळ्यात कुठं काही संदर्भ आहे का? आहे, नक्कीच हा संदर्भ आहे. चीन ला धास्ती आहे की भारताने अमेरिकेच्या फार जवळ जाऊ नये. त्याची चीनला भीतीही वाटते. की जर भारत, जपान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया हे सर्व देश अमेरिकेसोबत मिळून जर चीन विरुद्ध या सर्व देशांनी जर मोर्चा उघडला, तर चीनला खात्री नाही की चीनचा टिकाव किती लागू शकेल. आणि फक्त सामरिक मोर्चाच नाही तर आर्थिक मोर्चा सुद्धा. आणि त्यामुळे भारताने अमेरिकेच्या फार जवळ जाऊ नये असं चीनला वाटत होतं. ती चीनची आजही ती धास्ती आहे. आणि या प्रकारे सीमेवरती तणाव निर्माण करून चीन हा सुद्धा संदेश देतोय की गलवान क्षेत्रातला तणाव असो किंवा सिक्कीम मधला नाथुला भागातला तणाव असो, की हा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरती दोन्ही देशांमध्ये जो संघर्ष आहे, या संघर्षामध्ये अमेरिका फार काही कामी येणार नाही. आणि आपण जर कालचं जर अमेरिकेचं वक्तव्य बघितलं तर अमेरिकेने हेच म्हटलंय परत की दोन्ही देशांनी शांततापूर्ण मार्गाने आपला वाद सोडवावा, विवाद सोडवावा. त्यांनी कुठेही चीनची निंदा नालस्ती या बाबतीत केलेली नाही, चीनवर टीका सुद्धा केलेली नाही. हेच डोकलाममध्येही बघायला मिळालं होतं 2017 मध्ये, ज्यावेळेस साधारणतः 1.5 महिना दोन्ही देशांमध्ये तणाव होता. मात्र अमेरिकेने उघडपणे भारताला पाठिंबा त्यावेळेसही दिला नव्हता. त्यामुळे अमेरिका इतर वेळेस काही बोलतो, पण प्रत्यक्ष तणाव असताना खंबीरपणे भारताच्या पाठीशी तो उभा आहे. किंवा तो उभा जरी राहिला तरी प्रत्यक्ष जमिनीवर येऊन त्याची फार काही मदत होऊ शकेल असं नाही, असा संदेश चीन देऊ पाहतो अशा काही निवडक क्षेत्रांमध्ये तणाव निर्माण करतो. तर हा अँगल त्याला नक्कीच आहे की चीन हा संदेश देऊ शकतो. मात्र त्याच वेळेस चीन या बाबतीत सुद्धा चीन काळजी घेण्याचा प्रयत्न करतो की भारतावर एवढाही दबाव आणू नये की ज्याच्यामुळे भारत खरोखरच अमेरिकेच्या खूप जवळ जाईल. त्याच्यामुळे भारतावर दबाव आणायचा आणि सोडून द्यायचा, दबाव आणायचा आणि सोडून द्यायचा, या प्रकारची रणनीती चीनची आहे. आणि चीनला हे माहिती आहे की भारतावर जर खूप जास्त दबाव आणला तर भारत आणि अमेरिका यांच्यामधले लष्करी संबंध हे अधिक घनिष्ठ होतील, अधिक वृद्धिंगत होतील, आणि ते चीनला नको आहे. आणि त्यामुळेच आता परवाच्या घटनेनंतर निदान सध्या तरी असं दिसतंय की चीन थोडा तरी गोंधळलेल्या परिस्थितीत आहे, की त्याला आता नेमकं कळत नाहीये की पुढची वाटचाल कशी करावी किंवा पुढे काय करावं. मला पुढच्या वाटचालीकडे आणि उत्तराकडे यायचं आहे, पण त्याच्या आधी अजून एक मुद्दा जो विचारल्याशिवाय ही गोष्ट पुढे नेता येणार नाही, तो म्हणजे या सगळ्यात चीनकडून नेपाळचा होणारा वापर. परवा नेपाळने एक विवादित भाग असणारा नकाशा प्रकाशित केला आणि भारताचे लष्कर प्रमुख नरवणे सरांनी अशी एक कमेंट केली की याच्या पाठीमागचा बोलवता धनी वेगळा आहे, त्याचा अर्थातच रोख हा चीनकडे होता. तर ह्या सगळ्या जिओ पॉलिटिकल सिनारिओ मध्ये नेपाळ आणि नेपाळच्या पाठीमागून चीन हे नवीन समीकरण नक्की काय? हे जे समीकरण आहे हे बऱ्याच वर्षांपासनं असं समीकरण उभं करण्याचा चीनचा प्रयत्न होता. मात्र तसं उभं होत नव्हतं, कारण भारताचे नेपाळशी असलेले संबंध हे फार वेगळ्या स्तरावरचे आहेत. दोघांचे मैत्रीपूर्ण संबंध हे फक्त कराराद्वारेच नाही तर भारत आणि नेपाळी समाज सुद्धा एकमेकांसोबत फार मिसळलेले आहेत. आणि त्यामुळे या प्रकारचं समीकरण तयार करणं चीनला शक्य झालं नव्हतं. मात्र मागील काही वर्षांमध्ये चीनची वाढलेली आर्थिक शक्ती, त्याचा वापर करून नेपाळला स्वतःकडे आकर्षित करण्यामध्ये चीन यशस्वी झालाय. याशिवाय नेपाळमधलं जे राजकीय वातावरण आहे किंवा नेपाळमधली अंतर्गत जी राजकीय समीकरणं आहेत
त्यामध्ये चीनने जास्त चांगल्या प्रकारे खेळी केल्या आहे आणि भारत तिथे भारताला मोठं अपयश हाती आलंय असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आताचे नेपाळचे जे पंतप्रधान आहेत, पंतप्रधान ओली, हे भारत विरोधी आहेत हे सुरुवातीपासूनच सर्वांना ठाऊक होतं. मात्र मागची निवडणूक त्यांनी बहुमताने जिंकण्यामागे भारत हा सुद्धा एक मोठा फॅक्टर होता. त्यांनी स्वतःचा भारत विरोध प्रकट करत ती निवडणूक जिंकली होती आणि त्याला कारण असं होतं की सन 2015 मध्ये ज्यावेळेस नेपाळने स्वतःची नवी राज्यघटना जाहीर केली, अंमलात आणण्यास सुरुवात केली, त्यावेळेस भारताने त्याचं स्वागत केलं नाही आणि चीनमध्ये नेपाळमध्ये जो अंतर्गत संघर्ष त्याच्यामुळे तयार झाला होता, त्या अंतर्गत संघर्षाला भारताने खतपाणी घातलं अशी नेपाळची भावना तीव्र झाली. बिहार आणि नेपाळच्या सीमेवरती जो आर्थिक इकॉनॉमिक ब्लॉकेड तयार करण्यात आला होता त्यावेळेस, तर तो भारत सरकारच्या सहमतीनेच तयार झाला होता अशी नेपाळची अगदी ठाम धारणा झाली आणि त्यामुळे नेपाळचं भारताविरुद्धचं मत सन 2015 नंतर फार वेगाने बदलत गेलं आणि त्याचा फायदा तिथे ओली यांना सुद्धा झाला. सन 2014 मध्ये ज्यावेळेस नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर नेपाळला गेले होते, त्यावेळेस तिथे त्यांचं दणदणीत स्वागत झालं होतं. लोक रस्त्यांच्या दुतर्फा उभं राहून, हजारोंच्या संख्येने दुतर्फा उभं राहून नरेंद्र मोदी कोण आहेत हे बघण्यासाठी अगदी आतुरतेने तिथे जमा झाले होते. पण त्यानंतर वर्षभरामध्येच हे चित्र बदललं आणि हे बदललेलं चित्र समजून घेण्यामध्ये भारत सरकारला पूर्णपणे अपयश आलं किंवा त्यांना ते समजूनच घ्यायचं नव्हतं. त्याच्यामुळे 2015 नंतर सातत्याने नेपाळ हा चीनच्या जास्त जवळ जात गेला आणि तो तसा जातोय हे बघून सुद्धा भारताने त्यामध्ये कोणताही मोठा प्रयत्न आपल्या बाजूने केला नाही की जेणेकरून नेपाळ चीनच्या बाजूने जाऊ नये. आणि या सर्व याच्यातनं आता असं चित्र तयार झालंय की नेपाळ हा चीनच्या एवढ्या जवळ गेलाय की नेपाळी सरकारला निर्देश देत चीन नेपाळ आणि भारतामधले काही वाद उकरून काढतात. लष्कर प्रमुख नरवणे जे म्हणालेत ते चुकीचं नाही, ते ऍक्च्युअली ते तसंच आहे. त्याशिवाय नेपाळने एवढा मोठा वाद उकरून काढण्याची शक्यता जवळपास नाही. तो चीनचा पाठिंबा असल्यामुळे आणि चीनने निर्देश दिल्यामुळेच त्यांनी ते केलं आहे हे जगजाहीर आहे. आणि त्यामुळे नेपाळी सरकारने किंवा ओली यांनी आता जे करून ठेवलं ते बेसिकली एक दीर्घकालीन वाद भारत आणि नेपाळ दरम्यान तयार करून ठेवलं. मला इथं तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की गेले काही दिवस विशेषतः काही टीकाकार अशी टीका करतायत की भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठा गुफअप झालाय. याचं कारण भारताच्या सर्व शेजाऱ्यांशी भारताचे संबंध आता बिघडलेले आहेत. सो याच्याविषयी तुमचं मत काय? आणि याला जोडून मला एक उपप्रश्न असा विचारायचा आहे की 2014 नंतर जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेवर आलं आणि त्यांची आता दुसरी टर्म चालू, त्यांची जी कणखर प्रतिमा आहे किंवा कणखर प्रतिमा जी तयार करण्यात आलेली आहे, त्याचा या सगळ्या परराष्ट्र संबंधांवरती काय परिणाम झाला? भारताचे शेजारी देशांशी संबंध फार चांगले राहिलेले नाहीत हे आता सर्वच मान्य करू लागले आहेत. पण ही परिस्थिती 2015-16 पासूनच तयार होत होती की श्रीलंका आपल्यापासून दुरावत होता, नेपाळ दुरावत होता. जे नागरिकत्व संशोधन कायदा आणला त्याच्यामुळे बांगलादेश सुद्धा जो भारताचा अत्यंत जवळचा मित्र होता व्यापारी दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या, तो सुद्धा त्याच्यामुळे दुरावला गेला. आणि अफगाणिस्तान सारख्या ठिकाणी आज भारताला कोणी विचारणारं राहिलेलं नाही. सन 2001-2 नंतर भारताने अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली होती. अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात भारताने योगदान दिलं होतं. मात्र मागच्या 2-3 वर्षांमध्ये अफगाणिस्तानमध्ये सुद्धा भारताला कोणीही विचारत नाहीये. अमेरिका विचारत नाहीये, पाकिस्तानने विचारण्याचा प्रश्नच येत नाही. जे अफगाण सरकार आहे, अफगाणिस्तान मधले विविध गट आहे, त्यांच्यापैकी सुद्धा कोणी भारताला विचारत नाही. अशी परिस्थिती भारताची झालेली आहे. आणि यामागचं सगळ्यात मोठं कारण हे आहे की प्रत्येक देशांमध्ये, अफगाणिस्तान असो, नेपाळ असो किंवा इतर देश असो, या देशांमध्ये अंतर्गत काय घडामोडी चालल्या आहेत त्याचं जे बारीक विश्लेषण करायला हवं ते बारीक विश्लेषण भारताद्वारे केलं गेलं नाही. त्याच्यानुसार जे बारीक बदल भारतीय धोरणांमध्ये करणं आवश्यक होतं ते बारीक बदल सुद्धा भारतीय धोरणांमध्ये घडलेले नाहीत.
आणि त्याचा परिणाम आज असा झालाय की भारताची कोणालाही गरज वाटेनाशी झाली किंवा आधी जेवढ्या प्रमाणात गरज वाटत होती आज तेवढ्या प्रमाणामध्ये ती गरज भारताची वाटत नाही. अशी परिस्थिती आज तयार झाली आहे. नरेंद्र मोदींच्या प्रतिमेचा जोपर्यंत मुद्दा आहे, नरेंद्र मोदींकडून प्रत्येक देशाला खूप अपेक्षा होत्या. अगदी चीनला सुद्धा खूप अपेक्षा होत्या, नेपाळला मोठ्या प्रमाणात अपेक्षा होत्या, भारताच्या प्रत्येकच शेजारी देशांना मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा होत्या. मात्र प्रत्यक्ष धोरणामध्ये घोषणा दिल्या गेल्यात, नेबरहूड फर्स्ट पॉलिसी वगैरे वगैरे बोलण्यात आलं, पण प्रत्यक्ष धोरणांमध्ये जो एक जिव्हाळा भारताच्या शेजाऱ्यांप्रती असायला हवा तो जिव्हाळा दिसत नव्हता. एक जी प्रतिमा तयार करण्यात येत होती ती प्रतिमा अशी होती की भारत हा दक्षिण आशियातला सर्वात मोठा आणि बलशाली देश आहे. भारतातल्या मतदारांना, भारतातल्या लोकांना सुखावणारी ही प्रतिमा होती. पण नेपाळमधल्या, श्रीलंकेमधल्या, बांगलादेशमधल्या लोकांना सुखावणारी ही प्रतिमा नाही. त्यामुळे आपण बळकट व्हावं, आपण बलशाली व्हावं, मात्र स्वतःचं तसं प्रोजेक्शन करू नये. विशेषतः जे आपले छोटे शेजारी देश आहेत त्यांच्याप्रती असं प्रोजेक्शन करू नये असं साधारणतः भारताचं धोरण होतं. त्याला नरेंद्र मोदींच्या अगदी बळकट कणखर नेतृत्व या प्रतिमेमुळे त्याला कुठे ना कुठे तडा गेले आणि त्यामुळे शेजारी देश सुद्धा पर्यायांचा विचार करायला लागले. ते चीनचा पर्याय त्यांच्याकडे तोपर्यंत तयार झालेलाच होता. चीनची आर्थिक शक्ती वाढलेली होती. चीनला सुद्धा दक्षिण आशियामध्ये एक स्थान तयार करायचं होतं आणि ही संधी सन 2014 पासून मोठ्या प्रमाणात मिळाली. त्याच्या आधी सुद्धा चीनने प्रयत्न केले होते, त्याला यश सुद्धा मिळत होतं, पण सन 2014 नंतर नक्कीच चीनला याच्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये यश आलंय. इथे आपल्याला गुजराल डॉक्ट्रिनकडे जावं लागेल. सन 1996-97 मध्ये ज्यावेळेस गुजराल आधी भारताचे परराष्ट्र मंत्री आणि नंतर पंतप्रधान झालेत, त्यावेळेस त्यांनी शेजाऱ्यांप्रती जे धोरण ठरवलं होतं त्याला गुजराल डॉक्ट्रिन असं एक नाव तयार झालं होतं. आणि त्यामध्ये गुजराल यांनी असं म्हटलं होतं की शेजारी देशांच्या प्रती भारताने थोडं नरम धोरण वापरावं. भारताने त्यांच्याशी संबंध ठेवताना त्यांच्याकडून आपल्याला किती मिळतंय याचा फार विचार करू नये, पण आपण त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. कारण सामरिक दृष्ट्या हे देश भारतासाठी फार महत्वाचे आहेत. त्यावेळेस गुजराल यांच्यावरती प्रचंड टीका झाली होती की हे असं नरमाईचं धोरण आखून कसं चालेल, बांगलादेश सारख्या छोटूशा देशानेही आपल्यावर डोळे वटारलेले कसे चालतील वगैरे वगैरे अशी प्रचंड टीका झाली होती. आणि मग नंतर गुजराल यांचं सरकार पडलंही आणि त्या धोरणाकडे परत कोणी बघितलं नाही. त्यानंतर दक्षिण आशियामध्ये चीनने तेच धोरण अंमलात आणलं की छोट्या देशांमध्ये जेवढी जास्त गुंतवणूक करता येईल तेवढी गुंतवणूक करायची, त्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करायची, त्यांना जेवढी आश्वासनं देता येतील तेवढी आश्वासनं द्यायची आणि त्यांच्याकडनं प्रत्यक्षपणे म्हणजे जमिनीच्या स्वरूपात असो किंवा या स्वरूपामध्ये त्यांच्याकडून परताव्याची कोणतीही अपेक्षा ठेवायची नाही. आर्थिक परतावा जो दीर्घकाळामध्ये मिळेल तो मिळेल, पण अन्यथा कोणत्याही परताव्याची अपेक्षा ठेवायची नाही. हे धोरण चीनने त्याच्यानंतर अंमलात आणण्यास सुरुवात केली आणि त्यानंतरच आपल्याला बघायला मिळतं की चीनचा दक्षिण आशियामध्ये प्रवेश झाला. अन्यथा स्वातंत्र्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एक फार मोठं यश हे होतं की दक्षिण आशियामध्ये कोणत्याही दुसऱ्या शक्तीचा प्रवेश, पाकिस्तान वगळता इतर कोणत्याही देशांमध्ये इतर दुसऱ्या देशांचा प्रवेश भारताने होऊ दिला नव्हता. म्हणजे तो 1950, 60, 70चा काळ हा दोन महाशक्तींमधल्या प्रचंड स्पर्धेचा काळ होता आणि त्या दोन्ही महाशक्तींना जगामध्ये सर्वत्र आपलं वर्चस्व त्यांना प्रस्थापित करायचं होतं किंवा मित्र देश बनवायचे होते. पण त्या काळात सुद्धा भारताचे शेजारी देश हे त्यांच्या जवळ जाऊ नयेत हे सुनिश्चित करण्यामध्ये भारताचं परराष्ट्र धोरण यशस्वी झालं होतं. पण आज असं दिसतंय की चीन जी महाशक्ती पण नाही, जी एक उदयास येणारी शक्ती आहे, तिचा आज दक्षिण आशियामध्ये शिरकाव झालेला आहे आणि ही बाब भारताने अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आता पुढच्या महत्वाच्या टप्प्याकडे आपण येऊया की वे फॉरवर्ड काय असेल. आता म्हणजे जी आता विशेषतः जी परवा घटना घडली त्याच्यावरती सुद्धा अजूनही चर्चेच्या फेऱ्या चालू आहेत. लष्करी पातळीवरती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चर्चा चालू आहेत. तर तात्कालिक धोरण म्हणून पुढं
काय आपली दिशा असायला हवी आणि दीर्घकालीन धोरण म्हणून आपली काय दिशा असायला हवी? तुम्हाला काय वाटतं? तात्कालिक धोरण म्हणून एकतर भारताने चर्चा जी सुरू ठेवली आहे, त्याचं स्वागत केलं पाहिजे. ती चर्चा थांबवण्याचा, बंद करण्याचा जर निर्णय घेतला असता तर तो चुकीचा ठरला असता. त्यातनं संघर्ष जास्त चिघळला असता आणि आजही भारतामध्ये नक्की याची याची शाश्वती कोणालाच नाहीये, की चीनसोबत जर संघर्ष झाला, तर त्यामध्ये चीनला प्रचंड नुकसान होईल आणि भारताला तेवढं नुकसान होणार नाही. एक प्रत्येकाचा एक जो अ, अ, जे मत आहे किंवा तज्ञांना जे वाटतं त्याच्यानुसार दोन्ही देशांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होईल. आणि त्यामुळे चीनचं किती नुकसान होईल त्यापेक्षा भारताचं मोठं नुकसान होईल. ही बाब भारताला फारशी परवडणारी नाही. त्यामुळे चर्चा सुरू ठेवली ही चांगली बाब आहे. मात्र चर्चेमध्ये नेमकं भारताने काय भूमिका घ्यावी, याबाबत स्पष्टता असणं आवश्यक आहे. एकतर 15-16 जूनची घटना घडण्याच्या आधी भारताची जी भूमिका होती, ती भूमिका भारताने सोडता कामा नये, की 1 एप्रिल 2020 ची लडाख क्षेत्रातली जी परिस्थिती होती, ती परिस्थिती तत्काळ पूर्ववत झाली पाहिजे. 1 एप्रिल 2020 नंतर चीनने जिथे-जिथे आपलं सैन्य पुढे आणलं, त्या सर्व भागातून चीनने आपलं सैन्य माघारी बोलावलंच पाहिजे. ह्या या 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 मूळ भूमिकेवर भारताला कायम राहावं लागेल. दुसरी एक बाब जी आता या चर्चेमध्ये भारताला मांडावी लागेल आणि याबाबत अजूनही कोणीच काही बोलायला तयार नाही, ती ही, की ज्या 20 भारतीय सैनिकांचा बळी गेला, त्याच्यासाठी जे चीनी अधिकारी जबाबदार आहेत, चीनी लष्करातले जे कोणी व्यक्ती जबाबदार आहेत, त्यांच्यावरती चीनी सरकारने कारवाई केलीच पाहिजे. कारण चीनने जे केलेलं आहे, ते मागच्या 20-25 वर्षांमध्ये दोन्ही देशांमध्ये जे करार झाले, सीमेवरती सामंजस्य राखण्याचे, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरती शांतता राखण्याचे, त्या सर्व करारांना हरताळ फासणारं कृत्य चीनने केलं. आणि त्याच्यामुळे चीनमधल्या ज्या कोणी व्यक्तींनी हे कृत्य केलं असेल, त्यांच्यावरती चीनी लष्कराने आणि चीनी सरकारने कारवाई केलीच पाहिजे. ही भूमिका भारताने घेतली पाहिजे. आणि तिसरी जी भूमिका भारताने घेतली पाहिजे ती ही, की दोन्ही देशांमधली आंतरराष्ट्रीय सीमा असो किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषा असो, याबाबत दोन्ही देशांना जे वाटतं, त्याचे नकाशे दोन्ही देशांनी एकमेकांना दिले पाहिजे. ते नकाशे एकमेकांशी मिळणारे नसतीलच. पण चीनला नेमकी त्यांची सीमा कुठपर्यंत वाटते, हे भारताला माहिती पाहिजे. भारतातला आपली सीमा कुठपर्यंत आहे असं वाटतं, ते चीनला माहिती पाहिजे. आणि त्याहून महत्वाचा मुद्दा असा, की आज जर हे नकाशे जर एक्सचेंज झालेत, यांची जर देवाणघेवाण झाली, तर आज चीन ज्या प्रदेशांवरती दावा करतो आहे, भविष्यामध्ये सीमेवरच्या चर्चेदरम्यान चीनला त्या प्रदेशांपुरतंच मर्यादित राहावं लागेल. चीन ही नकाशांची देवाणघेवाण करण्याचं यासाठी टाळतोय, की चीनचं स्वतःचं त्यांचा त्यांचा असं अनुमान आहे, की चीनची शक्ती भारताच्या तुलनेमध्ये सातत्याने वाढत जाणारी आहे. आणि त्याच्यामुळे चीन भविष्यामध्ये जास्तीत जास्त भूप्रदेशांवरती आपला दावा सांगू शकेल. आणि त्यामुळे विशेषतः लडाख क्षेत्रामध्ये, ज्याला वेस्टर्न सेक्टर म्हटलं जातं, त्या लडाख क्षेत्रामध्ये चीनने ही संदिग्धता बाळगली आहे, की प्रत्यक्ष नियंत्रण रेषा कुठपर्यंत आहे हे चीनला काय वाटतं, याबाबत त्यांनी संदिग्धता बाळगली. त्याबाबत अधिकृतपणे नकाशे भारताला दिले नाहीत. आणि एक अनधिकृतपणे दोन्ही देशांमध्ये जे सामंजस्य होतं, जसं की गलवान भागामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा कुठपर्यंत आहे या बाबतीत एक सामंजस्य होतं. ते सामंजस्य चीनने आता तोडलेलं आहे आणि तोच प्रयत्न चीनचा सातत्याने राहिला आहे. त्यामुळे चीनला जर म्हणजे ज्याला आपण पिन डाऊन करणं म्हणतो, ते पिन डाऊन जर करायचं असेल, तर चीनकडून सर्वात आधी नकाशे घेतले पाहिजेत, की तुम्ही सांगा तुम्हाला तुमचा नकाशा कुठपर्यंत आहे, ते आम्हाला दाखवा. त्यानंतर मग आपण पुढची चर्चा करू. आणि हे भारतीय परराष्ट्र खात्याला अद्याप का करता आलं नाही, हे अनाकलनीय आहे. आणि यासाठी कोणत्याही एका सरकारला दोष देण्यामध्ये अर्थ नाही. मागच्या 20-25 वर्षांमध्ये जेवढीही सरकारं होती, त्या सर्व सरकारांना चीनकडून साधे नकाशे घेण्यामध्ये सुद्धा अपयश आलेलं आहे. वाजपेयींचं सरकार असो, मनमोहन सिंग यांचं सरकार असो आणि मागच्या 6 वर्षांमध्ये नरेंद्र मोदींचं सरकार असो, एवढ्या एका साध्या बाबतीमध्ये सुद्धा चीनकडून आपल्याला भारताला जे हवं आहे ते वदवून घेता आलेलं नाही. या सगळ्या जिओ पॉलिटिकल सिच्युएशन मध्ये, सामरिक आणि आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये एक नवीन
विषय किंवा एक आर्थिक राष्ट्रवादाचा मुद्दा पुन्हा प्रकर्षानं पुढे आलाय. लडाख मधलेच ज्यांना आपण काय भारतीय रॅन्चो ज्याच्यावरून 3 इडियट सिनेमा आला, अशा सोनम वांगचुक यांनी पहिल्यांदा काही व्हिडिओ प्रकाशित केले युट्यूब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती. आणि एकूणातच येथून पुढे जर का चीनला काबूत ठेवायचं असेल तर चीनी वस्तूंची खरेदी टाळणं, एक प्रकारचा आर्थिक राष्ट्रवाद, मेक इन इंडिया प्रोडक्ट्सकडे जाणं, आणि भारत सगळ्यात मोठा एक वन ऑफ द मेजर कन्झ्युमर्स आहे, अशा पद्धतीनं आर्थिक पातळीवरती चीनची मुस्कटदाबी करणं हा एक मार्ग ठरू शकतो, असा विश्वास आज बहुतांश भारतीयांच्या मनात तयार झालेला आहे. तुमचं याच्याबद्दलचं मत काय? हा मार्ग असू शकतो का भविष्यात? म्हणजे या बाबतीत खरं तर अर्थक्षेत्रातल्या तज्ञांचं मत घ्यावं लागेल. मला त्यात फार ठोस सांगता येणार नाही की यातनं भारताचा किती फायदा नुकसान होईल. हे हे ठरवण्यासाठी भारताच्या अर्थक्षेत्राचा अभ्यास असणाऱ्या तज्ञांचं मत घ्यायला हवं. मात्र सामरिक दृष्ट्या मी असं नक्कीच सांगू शकेल की भारतातली चीनची गुंतवणूक जर कमी झाली आणि चीनकडून होणारी आयात जर भारताने कमी केली तर चीनला त्याचा एक फटका नक्कीच बसेल. खूप मोठा बसणार नाही, पण त्याचा फटका चीनला नक्कीच बसेल. आणि आज जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये जे मंदीचं चित्र आहे, ज्याप्रमाणे जपान आणि अमेरिकेसोबत आणि युरोपीय संघासोबत चीनचा संघर्ष सुरू आहे आर्थिक मुद्द्यांवरती, या एकूण चित्रामध्ये भारताकडून जर हा आर्थिक फटका चीनला बसला तर चीन म्हणजे जर या प्रकारचं धोरण भारताने आखलं तर चीनला त्याचा फटका नक्कीच बसेल, सामरिक फटका नक्कीच बसेल. कारण चीनने मागच्या साधारण 40 वर्षांमध्ये आपल्या परराष्ट्र धोरणांमध्ये सर्वात जास्त भर जर कशावर दिला असेल तर तो आर्थिक लाभावर दिला आहे. आपल्याकडे प्रसार माध्यमांमध्ये चीनच्या भौगोलिक आक्रमकतेची, सामरिक आक्रमकतेची जास्त चर्चा होते. मात्र प्रत्यक्षामध्ये 1978 मध्ये चीनने जेव्हापासून आर्थिक सुधारणा लागू केल्या तेव्हापासून चीनच्या परराष्ट्र धोरणाचा संपूर्ण जोर हा सन 2013-14 पर्यंत तरी पूर्णपणे आर्थिक लाभ मिळवण्यावर होता. आणि आज हे आर्थिक लाभ जर चीनला मिळेनासे झाले तर चीन नक्कीच वेगळा काही विचार करायला लागू शकतो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही गुंतवणूक कमी करण्यासाठी भारतीय सरकारने जर प्रयत्न केलेत, चीनकडून होणारी गुंतवणूक आणि आयात या दोन्ही बाबी कमी करण्यासाठी जर प्रयत्न केलेत तर भारताचं किती त्यामध्ये नफा नुकसान होईल हे मी सांगू शकणार नाही, पण चीनला त्याचा फटका नक्कीच बसेल. मात्र हे सर्व आपण बोलत असताना ही बाबही आपल्याला लक्षात घ्यायला हवी की या बाबतीमध्ये अद्याप भारत सरकारने कोणतेही ठोस धोरण ठरवलेलं नाही. आता परवाची घटना घडल्यानंतर 2 मोठे कॉन्ट्रॅक्ट चीनी कंपन्यांना जाणारे 2 मोठे कॉन्ट्रॅक्ट भारत रद्द करतो आहे असं दिसतंय. एक BSNL कडे असलेला कॉन्ट्रॅक्ट आणि दुसरा भारतीय रेल्वेकडे असलेला कॉन्ट्रॅक्ट, हे 2 मोठे कॉन्ट्रॅक्ट भारत रद्द करतोय असं दिसतंय. मात्र त्याच्या आधी फार मोठ्या प्रमाणामध्ये मोठी गुंतवणूक चीनकडून भारतामध्ये झाली आहे. अगदी कालच्याच इंडियन एक्सप्रेसमध्ये वृत्त आहे की सन 2014 नंतर चीनकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये गुंतवणूक झाली आहे. तर एकीकडे आपल्याला असं दिसतं की सरकारने सन 2014 नंतर चीनी गुंतवणुकीला सातत्याने प्रोत्साहन दिलंय, चीनकडून होणाऱ्या आयातीला सुद्धा सातत्याने प्रोत्साहन दिलंय, आणि आता चीनी मालावरती बहिष्कार टाकण्याचा, बॉयकॉट करण्याचा एक प्रचार आता सुरू आहे. मात्र हा प्रचार सुद्धा अधिकृतरित्या कुठूनच सुरू नाही. कोणत्याही मोठ्या राजकीय किंवा सामाजिक संघटनेने ज्यांचं राष्ट्रीय स्तरावरती अस्तित्व आहे यांनी या प्रकारची अधिकृत भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे अगदी स्थानिक स्तरावरती लोकांमधून हा प्रचार सुरू आहे. सरकारनेही ही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे एकीकडे सरकारने एक प्रकारची धोरणं आखायची, दुसरीकडे सरकारचेच पुरस्कर्ते असलेल्या लोकांनी चीन विरुद्ध चीनी वस्तूंविरुद्धचा प्रचार करायचा किंवा चीनवर बहिष्कार घालण्याची बाब करायची, यामध्ये कुठेही सुसंगती दिसत नाही. म्हणजे आज सर्वात सोपं आहे की सरकारने एक भूमिका घ्यावी आणि लोकांनी त्याचं अनुसरण करावं. मात्र तसं होताना दिसत नाही. आणि त्यामुळे आता जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आपल्याला अशी दिसते की लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये, विशेषतः सत्ताधारी पक्षाच्या पाठीराख्यांना फार मोठ्या प्रमाणात असं वाटतं की चीनचा आर्थिक बहिष्कार
करणं आवश्यक आहे. मात्र भारत सरकार या बाबतीमध्ये फार सावध आहे, असं सुद्धा आपल्याला दिसतं, की भारत सरकारने या बाबतीमध्ये फार काही धाडसाची पावलं थोडी बहुत उचलली आहेत, पण फार काही धाडसाची पावलं की ज्याचा चीनला फार मोठ्या प्रमाणात फटका बसेल, अशी पावलं काही उचललेली नाहीत. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना सगळ्यांच्या मनातला एक किंतु किंवा प्रश्न असा आहे की हा जो स्टँड ऑफ आहे किंवा हा जो कॉन्फ्लिक्ट तयार झालेला आहे याचं फुल ब्लोन वॉर व्हायची कितपत शक्यता आहे? फुल ब्लोन व्हायची शक्यता नाही, किंवा हं, तसं जर होणार असेल तर निदान 5 ते 6 महिने आधी तरी त्याची चाहूल लागेल. अच्छा. कारण भारत चीन दरम्यानची जी सीमारेषा आहे ती 3000 किलोमीटर्स पेक्षा मोठी आहे. आणि जर एवढं मोठी सीमारेषा असलेल्या दोन देशांमध्ये जर मोठ्या प्रमाणात जर युद्ध व्हायचं असेल, हं, तर त्या प्रकारची लष्करी जुळवाजुळव दोन्ही देशांना करावी लागेल. हं, तशी दोन्ही देशांनी केलेली दिसत नाही. मात्र सध्याची जी लष्करी जुळवाजुळव आहे हं, आणि जे दोन्ही देश करू शकतात ते दोन प्रकारचं, एक ज्याला आपण लिमिटेड वॉर म्हणतो, जे कारगिलमध्ये झालं होतं, की फक्त ते कारगिल प्रदेशापुरतं मर्यादित होतं. त्याच्या बाहेर त्याचा कुठेही प्रसार झाला नव्हता. आणि त्याच प्रकारे आता गलवान क्षेत्रामध्ये, हॉट स्प्रिंग एरियामध्ये, पंगोंगचो भागामध्ये तिथे भारत आणि चीन यांच्या दरम्यान एक मर्यादित युद्ध होऊ शकतं, जर 1 एप्रिल 2020च्या पूर्वीची स्थिती तिथे लवकरात लवकर प्रदान झाली नाही तर. अशा परिस्थितीमध्ये भारतापुढे पर्याय नसेल लष्करी सामर्थ्याचा वापर करायचा आणि त्याद्वारे चीनला मागे रेटायचा. ही एक शक्यता आहे आणि चीन सुद्धा त्याच्यासाठी तयार असेल, किंवा आता भारताकडे ज्या प्रकारची माहिती आहे त्याद्वारे हे दिसते की चीन तशी तयारी करूनच आलेला आहे. जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सैन्य उतरवलं आणि शस्त्रास्त्र तिथे आणली आहेत, तर ती एक शक्यता चीनने गृहीत धरली आहे. दुसरं असं होऊ शकतं की या भागामध्ये आज जो तणाव आहे तो तणाव तसाच कायम राहील, त्याचं युद्धात रूपांतर होणार नाही, मात्र तणाव कायम राहील, पण अन्यत्र नियंत्रण रेषेवरती सुद्धा तणाव तयार होईल. म्हणजे अन्य ठिकाणी नियंत्रण रेषेवरती भारताकडनं मग हा प्रयत्न असेल की लडाख क्षेत्रामध्ये जर चीनने मोक्याच्या 4 जागा जर बळकावल्या असतील, तर इतर भागामध्ये भारत सुद्धा मोक्याच्या 10 जागा बळकावेल आणि चीन सुद्धा इतर काही ठिकाणी जिथे कुठे शक्य असेल तिथे आणखी काही जागा बळकावेल. सो ही एक नवी स्पर्धा नियंत्रण रेषेवरती दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये तयार होईल आणि ही एक अनेक वर्ष चालणारी प्रक्रिया असू शकते. आणि या दोन्ही घटना सुद्धा होऊ शकतात की लडाख क्षेत्रामध्ये मर्यादित युद्ध आणि इतरत्र मोक्याच्या जागा बळकावून ठेवायच्या, मात्र फुल ब्लोन वॉर नाही. फुल ब्लोन वॉर याचा अर्थ असा की दोन्ही देशांकडून भूदल, नाविक दल आणि हवाई दल तिन्ही देशांचा वापर होईल, क्षेपणास्त्रांचा वापर होईल. अशा प्रकारचं युद्ध होण्याची शक्यता दोन्ही देशांमध्ये फार कमी आहे, किंवा सध्या तरी आपण म्हणू शकतो की तशी स्थिती नाही, मात्र मर्यादित युद्धाची स्थिती नक्कीच आहे. सर तुमचे खूप खूप आभार. एका सविस्तर मुलाखतीमध्ये आपण एकूणच सामरिक, जिओपॉलिटिकल, आर्थिक अशा सर्व अंगांना स्पर्श केला. मला याची खात्री आहे की या निमित्तानं भारत-चीन संबंध आणि त्याचे भूत, वर्तमान आणि भविष्यातले विविध पैलू आमच्या सर्व व्ह्युअर्सना कळले. तुम्ही इतका वेळ दिलात याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि पुन्हा पुन्हा थिंक बँक वरती आम्हाला तुम्हाला बघायला आवडेल. आज इथंच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. थिंक बँकचे सर्व एपिसोड आता ऐका स्टोरीटेल या ॲपवर. 30 दिवसांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील www.storytel.com/thinkbank या लिंकला भेट द्या.